सरकारचा आज या ठिकाणी जो शासनाचा रेशन दुकानमध्ये शिधा वाटपचा कार्यक्रम दिवाळीचा या ठिकाणी ठरला होता। या ठिकाणी आज आपण आहोत गदाना या गावी, जे मोक्याचं आणि महत्त्वाचं गाव आहे। अशा ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणच्या गावामध्ये शिधा वाटप करताना गावातील विविध नागरिक या ठिकाणी आहेत। या ठिकाणी असलेले पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये शिधा वाटप कार्यक्रम होत आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं सदरील माहिती। आज या ठिकाणी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा या ठिकाणी सर्व राशनधारकांना देण्यात येत आहे आणि आता या ठिकाणी आनंदाचा शिधा या ठिकाणी देऊन सर्व जनतेची दिवाळी गोड करण्याचा या ठिकाणी सरकारचा प्रयत्न होता आणि तो आज या दिवाळीच्या दिवशी शुभारंभ करून पूर्ण झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो। दिवाळीनिमित्त वाटप होणारा शिधा जो या ठिकाणी आज वाटप होतोय, काय काय प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या आपण जाणून घेऊया। आज आपल्या गदाना गावामध्ये भाजप सरकार व शिंदे सरकार यांच्या माध्यमातून 8 दिवसापासून रोज जाहिरात चालू आहे आणि 4 वस्तूची किट गदाना स्वस्त धान्य दुकानमध्ये वाटप करायची होती, पण 3च वस्तूची किट आज गदाना नगरीमध्ये वाटप चालू आहे। शिंदे सरकार व भाजप सरकार यांनी फक्त एक फसवणुकीचा धंदा जाहिरात करून चालू केलेला आहे। या किटमध्ये तेलाचं साधन हे उपलब्ध नसल्यामुळे आज फक्त 3च वस्तू वाटप होत आहे। तरी नागरिकाला अशा पद्धतीनं कुठल्याही फसवणूक करू नका असं एक शिंदे सरकार व भाजप सरकारला एक माझ्या वतीनं सांगण्यात येतं। आज मोठे गदाना येथे स्वस्त धान्य राशन दुकान येथे राशन किट जे वाटण्यात आलेले आहे त्यामध्ये साखर, रवा आणि डाळ हे 3 वस्तूचा समावेश आहे। चांगली गोष्ट आहे सरकारने जे गरीब जनतेला थोडासा सहकार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आनंदाचा शिधा दिवाळीच्या या आनंदमय वातावरणामध्ये वाटप होत असताना तालुक्यातील काही ठिकाणी गोड येथील तर काही ठिकाणी साखरेचा तुटवडा दिसून आला। यावेळी नागरिकांमध्ये काही ठिकाणी आनंदाचे वातावरण तर काही ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून आला। यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेला संवाद। साहेब बोलताय का? नमस्कार। ते राशन दुकानमध्ये 3 वस्तू वाटप झाल्या, परंतु तेल वाटप नाही पूर्ण आलेलं नाहीये। अच्छा, म्हणजे सध्या आलेलं नाही गेलं? नाही आलेलं नाही अजून, वगैरे येईल, आल्यानंतर देऊ पुन्हा। हो चालेल, धन्यवाद सर। यावेळी उपस्थित पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण, सरपंच तातासाहेब अदाने, उपसरपंच जनार्दन वाहुळ, राजू चव्हाण, पोपट चव्हाण, दत्तू चव्हाण, कैलास बडुगे, वैजनाथ अधाने, रामहरी तुपे, रेशन दुकानदार मदन विश्वनाथ ठेंगरे, पोलीस पाटील भगवान वाहुळ व गावातील नागरिक अंबादास नाना अधाने, प्रशांत गदानकर व गावातील इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाहिरात, बातम्या आणि लाईव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा द महाराष्ट्र टुडे।